तर मित्रांनो, आज आमचा ट्रेकचा 5वा दिवस आहे आणि आज जवळजवळ आम्हाला एक 12 किलोमीटर अंतर पार करून जायचं आहे. रस्ता तर खूप सुंदर दिसतोय. बघूया आता जाताना काय काय दृश्य बघायला भेटतात ते. नेहमीप्रमाणे आता नाश्ता पाणी करून आता निघायच्या तयारीत आम्ही. 4 दिवस लगातार ट्रेक करून शरीर खूप थकलं होतं. त्याच्यामुळं शरीर थोडंसं हलकं करण्यासाठी आम्ही व्यायामाला सुरुवात केली. शरीराला एखादी व्याधी चालू झाल्यानंतर आपल्याला व्यायामाचं महत्त्व कळतं. खरं तर लगातार डोंगरदरीतून चढ उतारातून ट्रेक केल्यानंतर शरीरातले मसल एकदम स्टिफ झालेले आणि त्याच्यानंतर मसल फ्री करण्यासाठी आम्ही थोडीशी स्ट्रेचिंगसुद्धा करत होतो. थोड्याच वेळात पुढच्या प्रवासाला सुरुवात करायची होती आणि आजचा प्रवाससुद्धा खूपच सुंदर होणार होता, कारण आज आम्हाला ट्विन लेकला भेट देण्यासाठी जायचं होतं आणि आमचा मुक्काम पण तिकडेच होता. नेहमीप्रमाणे टेंटमधील सर्व साहित्य तसेच आमच्या बॅगा बाहेर काढून ठेवत होतो आणि त्याच्यानंतर टेंटची घडी घालून आम्हाला पुढच्या प्रवासाला लगेचच सुरुवात करायची होती. चला तर मित्रांनो, मग बघूया आजचा दिवस 5वा आणि आजचा प्रवास कसा होतोय ते. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकताय पूर्ण उंचावरती आम्ही आता आलेलो आहे आणि पूर्ण हा जो ग्लेशियर आहे म्हणजे बर्फ इकडे विखुरलेला आहे. वातावरण पूर्ण क्लाउडी आहे. बघू शकताय तुम्ही, कोणत्याही क्षणी इकडे पाऊस होऊ शकतो. त्यामुळं आता पटकन निघायचं आम्हाला पण इकडनं आणि आता आम्ही पुढच्या वाटेला निघालेलो आहे. जवळजवळ 10 ते 11 किलोमीटर अंतर कापून आल्यानंतर आम्हाला हा पॉईंट भेटला. पूर्ण धोक्याचं वातावरण या ठिकाणी पसरलं होतं. समोरचा रस्तासुद्धा दिसेनासा झाला होता. त्यामुळं सगळ्या व्यक्तींनी या ठिकाणी होल्ड घेतलेला. थोड्याच वेळात बघतो तर काय, सर्व काही धुकं या ठिकाणाहून गायब झालेलं आणि समोर एक वेगळंच दृश्य आमच्या डोळ्यासमोर होतं. हे सर्व अनपेक्षित आमच्यासोबत घडत होतं. आम्ही विचारसुद्धा केला नव्हता की या धुक्याच्या पुढे इतका सुंदर रस्ता आणि इतका सुंदर निसर्ग आम्हाला बघायला भेटणार आहे. आणि जे ठिकाण पाहण्याची आम्हाला आतुरता होती ते ठिकाण आमच्या डोळ्यासमोर दिसत होतं, ते म्हणजे ट्विन लेक. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता हे सगळे कॅम्प खाली आता बसलेले आहेत आणि त्यात आता असं झालेलं आहे की आम्हाला आमचा कॅम्प शोधायला थोडासा टाईम लागतोय. आता आम्ही फिरतोय कॅम्पच्या शोधात. नक्की कुठे मांडलेला आहे कॅम्प ते आता आम्हाला कळत नाही आहे. आता बघूया कुठे भेटतोय. तुम्ही बघू शकता पावसाचं वातावरण झालेलं आहे आणि आता सगळे लेककडून टेंटच्या दिशेने पळत चाललेले आहेत. आमचा मित्र रवींद्र पोळ हा एकदम वाघाच्या गतीने पळतोय पुढे. टेंटमध्ये जाऊन कधी बसेल असं त्याला झालेलं आहे. अशा प्रकारे पावसाचे भयंकर असं वातावरण निर्माण झाल्यामुळे सगळेजण टेंटमध्ये बसण्यासाठी पळत सुटले आणि आजच्या दिवसाचा हा ट्रेक आमचा याच ठिकाणी समाप्त झाला.